एक महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवार गटातून शरद पवार गटाची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। शरद पवारांच्या पुण्यातल्या घरी ही बैठक सुरू आहे। या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अनिल देशमुख, आमदार बाळासाहेब पाटील, अशोक पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हजर आहेत। लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं कळतंय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, या बैठकीमध्ये लोकसभा राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा सुरू असल्याचं कळतंय। नक्कीच शरद पवारांच्या मोदी बागेतल्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे खासदार जे आहेत, खासदार श्रीनिवास पाटील असतील, अमोल कोल्हे असतील, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण आता दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर अनिल देशमुख, अशोक पवार आणि इतर जे इच्छुक आहेत, माजी आमदार झालेले आहेत, ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। नेमकं बैठकीचा अजेंडा जो आहे तो लोकसभा आणि विधानसभा आणि अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकाच्या संदर्भात आहे। आताच अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिलेली, अजेंडा अजून त्यांना माहिती जरी नसला तर या संदर्भात ही चर्चा आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे काही पदाधिकारी जे आहेत तेही या ठिकाणी भेटीसाठी, जिल्हा प्रमुख जे आहेत तेही आलेले आहेत। नेमक्या बैठकीतून राज्यसभेच्या संदर्भात काय चर्चा होती, लोकसभेचा अजेंडा आहे का, हे पाहणं महत्वाचं ठरतंय। त्यामुळे अजूनही जे बाकी आमदार आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहतात। ठीक आहे, धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। तर बैठकीचं लोकसभा आणि राज्यसभेबाबतच्या चर्चेसाठी आयोजन करण्यात आलंय। सगळे आमदार खासदारांना बोलवले, काय सांगणार? नाही, काही कल्पना नाही मला आता साहेब आज बैठका आयोजित केलेल्या आहेत, काय नेमकं या बैठका मला कल्पना नाहीये। मग बैठकीसाठी बोलवलेलं आहे, त्यामुळे काय बैठक आहे ती समजेल। पण साधारणतः शिरूर लोकसभा मतदारसंघासंदर्भात सुद्धा बैठक असते? नाही, काही कल्पना नाहीये, आता गेल्यानंतर समजेल। राज्यसभेची सुद्धा काही चर्चा आहे, कारण काल ज्या पद्धतीने कुठल्याही बैठकीचा अजेंडा माहित नाही मला, गेल्यावर समजेल। तर